नमस्कार, मी सीमाताई नांदेडकर. माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आजचा ब्लॉग बघायला विसरू नका. जर मागचे ब्लॉग नाही बघितले असत ते पण बघा आणि हे पण बघा. तर तुम्ही तर माझ्या पहिल्या भागामध्ये तर बघितले असेल की मी जेव्हा टिकटॉक करायची तर माझ्यामुळं माझ्या आईला त्रास झाला. तर आई खूप रडली होती. तर मी टिकटॉकचे व्हिडिओ आणि यूट्यूबचे व्हिडिओ सगळे डिलीट केले होते. तर असंच करता करता मला 15 दिवस झाले होते की व्हिडिओ करत नव्हते, काय नव्हते, सगळी आय डी डिलीट केली होती मी, व्हिडिओ वगैरे. तर असंच करता करता मला 15 दिवस झाले. मला एकदम असं काहीच कळलं गेलं. तर मला करमनाच गेलं. मला असं वाटलं की काहीतरी हरपलंय आपलं, काहीतरी असं काहीतरी हरपलंय. विचारात पडले मी, काय झालं नेमकं, असं नाही का म्हणतानी असं समजूनच गेलं. तर मला नेमकं मी काय करू. असं कोणाशी बोलायची नाही, काही नाही. एकाशी रूम राहायची, वरची होती, 2 रूमावरच्या होत्या. एक बाजूवाली राहायची, एक मी राहायची. तर मी कोणाला बोलत नव्हती, काय नाही. दरवाजा लावून आपलं आपलं राहायची मी. मुलं शाळेत जायचे आणि मी कामाला जायचे, कामावरून घरी यायची आणि रिकामपणी विचार करायचे की यार, की आता काय करायचं, आता आपण आपला दिवस कसा पुढे ढकलायचा. मला मैत्रिणी पण नव्हत्या, मला कोणाला बोलायची सवय पण नव्हती, कुठे जायची हिंडायची सवय पण नव्हती, काहीच नव्हती. तर आता आपला वेळ कसा जाणार असं विचारात पडलं. आणि जे अंगातला किडा असते ॲक्टिंगचा, कोणी काही बोलो, कोणी काही करो, काय आपल्याबद्दल विचार करतात, काय नाही, हे काहीच कळत नाही बघा. आपल्या अंगात कला असली, ॲक्टिंगचा किडा राहिला, तर आपल्याला ते सगळ्या गोष्टी, जे लोक आपल्याला इग्नोर करतात, त्या सगळ्या गोष्टी आपण इग्नोर करतात सगळ्या. फक्त आपल्याला तेच दिसते जे आपण करायला. मला लई इच्छा झाली. 15 दिवस कसं तरी जेवण मी लयच कमी केलं होतं. करमत नव्हतं मला, असं काहीतरी हरपल्यासारखं वाटलं. तर अशी संध्याकाळ होती, एक व्हिडिओ टाकला बाबा टिकटॉकवर. म्हणलं लोक काय बोलतात वगैरे करतात. असं मी पहिलं शोधून काढली, कोण कोण बघते, काय काय नाही. सगळ्याचे नावं सर्च करून बघितले, सगळ्याला ब्लॉक केले. पण जे फेक आयड्या होत्या त्याला ब्लॉक नाही करू शकले मी. तर टाकला व्हिडिओ टिकटॉकवर. म्हणलं आता काय पण हो, आता डिलीट नाही करायचं. यूट्यूबवर पुन्हा व्हिडिओ सुरू केले मी रेसिपीचे. असं करता करता मला 2 महिने झालं यूट्यूबवर आणि टिकटॉकवर. त्यामध्ये असं झालं की मला धक्काच बसला. खूप रडली, खूप म्हणजे खूप. का बरं रडले असं, तर हे पुढच्या भागामध्ये मी सांगते की मला कसा धक्का बसला होता. मी खूप रडले, खूप म्हणजे खूप. तुम्हाला दुसऱ्या भागामध्ये मी सांगत की का रडले. तर चला आता बाय.